Hello everyone, and again welcome to our next part of water treatment. In previous part we have already discussed the different methods of softening of hard water. Now today's part we are going to discuss what if the water is not softened. Means what are the effect of hard water in which we are going to use it is in the different types of industries. Just we are taken the example in the steam generation plant into the boilers means steam generation into the boilers. बॉयलर मध्ये आपण जिथे स्टीम जनरेट करतोय तिथे जर का आपण सॉफ्ट वॉटरच्या ऐवजी जर हार्ड वॉटर वापरलेलं असेल तर त्याचा तो बॉयलर वरती काय इफेक्ट होतो ते आपण या पार्ट मध्ये बघणार आहोत. ओके, देर आर द डिफरंट टेक्निक्स वी हॅव डिस्कस्ड फॉर द सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर. बट ड्यू टू दिस हार्ड वॉटर फर्स्ट इफेक्ट दैट इल इफेक्ट कॉजेस ऑन द हेल्थ ऑफ बॉयलर. फर्स्ट इफेक्ट इट इज द बॉयलर करोजन. म्हणजे काय होतं, बॉयलरचं करोजन होतं. सेकंड इट इज द कॉस्टिक इनब्रिटलमेंट and third one it is the priming and foaming and fourth one scale and sludge formation. We will discuss these all points simultaneously one by one. First of all we see the effect of hard water on boiler. That is first effect, that is boiler corrosion. First effect of hard water on the boiler, that is boiler corrosion. Okay, means this hard water causes the corrosion of the boiler. Now we will see what is corrosion. Corrosion means the decay or deterioration of a metal. The decay or deterioration of a metal by chemical or electrochemical attack. That is known as a corrosion. Okay. The decay or deterioration म्हणजे काय, decay किंवा deterioration किंवा disintegration म्हणजेच काय, त्या मेटलची झीज होणं त्यालाच म्हणायचं डिके और डिटॉर्टेशन. ओके, द डिके और डिटॉर्टेशन ऑफ अ मेटल बाय कशाने होतं त्याचं डिटॉर्टेशन, बाय केमिकल्स और इलेक्ट्रोकेमिकल अटॅक. केमिकलनी किंवा इलेक्ट्रोकेमिकल्सनी त्याच्यावरती अटॅक केल्यानंतर त्या बॉयलरचं करोजन होतं, त्याला म्हणतात बॉयलर करोजन. ओके, द डिके और डिटॉर्टेशन ऑफ अ बॉडी ऑफ द बॉयलर due to chemical or electrochemical attack, that is known as a boiler corrosion. Understood the definition? म्हणजे थोडक्यात काय आपल्याला माहिती आहे बॉयलर हे कशाने तयार झालेलं असतं तर मोस्टली इट इज प्रिपेअर्ड बाय द आयर्न मेटल. मग त्या आयर्न मेटलचं केमिकल्सच्या अटॅकनी जर का झीज झालेली असेल त्या झीजेलाच आपण काय म्हणतो, बॉयलर करोजन. ओके, आता हे आपल्याला बघितलं पण बॉयलर करोजन होतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हार्ड वॉटर इन टू द बॉयलर. ठीक आहे, मग ही बॉयलरचं करोजन कशामुळे होतं, ड्यू टू त्याचे तीन कारण आहेत. देर आर द 3 reasons ऑफ टेकिंग द बॉयलर करोजन. फर्स्ट रिझन आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ dissolved oxygen. Due to presence of excess of dissolved oxygen into the water, ह्यालाच म्हणतात इन शॉर्ट वी कॅन से दिस इज DO, दॅट इज डिझॉल्व्ड ऑक्सिजन. सेकंड आहे ड्यू टू डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साइड आणि थर्ड आहे ड्यू टू डिझॉल्व्ड मिनरल्स और सॉल्ट्स. मिनरल्स किंवा सॉल्ट्स ह्या जर का पाण्यामध्ये जास्त प्रमाणात असतील म्हणजे त्या प्रपोर्शनपेक्षा जर का जास्त असतील तर त्याच्यामुळे बॉयलरचं करोजन होतं. ओके, आपण 3 रिझन बघितले. कुठले, डिझॉल्व्ड ऑक्सिजन, corrosion of boiler takes place due to excess of dissolved oxygen into the water, that is DO. Second reason आहे due to dissolved carbon dioxide आणि third reason आहे due to dissolved salts or minerals. Okay, in this first of all we will go to the dissolved oxygen. ओके, डिझॉल्व्ड ऑक्सिजन मुळे बॉयलरचं करोजन कसं होतं ते आपल्याला बघायचं. ओके, ड्यू टू डिझॉल्व्ड ऑक्सिजन मोस्टली काय होतं, ॲट नॉर्मल टेम्परेचर 1 लिटर पाण्यामध्ये 8 ml पर लिटर एवढं डिझॉल्व्ड ऑक्सिजन एक्सपेक्टेड आहे. 1 लिटरमध्ये 8 ml डिझॉल्व्ड ऑक्सिजन एक्सपेक्टेड आहे. बट इफ द वॉटर दॅट इज बॉयलर वॉटर कंटेन्स more than 8 ppm
8 ppm पार्ट्स पर बिलियन, मोर दॅन 8 ppm जर का त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन असेल तर दॅट वॉटर इट इज हार्मफुल फॉर द हेल्थ ऑफ बॉयलर. त्याच्यामुळे बॉयलरच्या हेल्थवरती इफेक्ट होतो. म्हणजेच एक्झॅक्टली काय होतं, बॉयलरचं करोजन होतं. ओके, म्हणजे त्याचं प्रोपोर्शन काय आहे, हे 8 to 9 ppm पर्यंत ते चालू शकतं. पण त्याच्यापेक्षा जर का एक्सेस झालेलं असेल काय, तर डिझॉल्व्ड ऑक्सिजन. आपल्याला कॉज काय मिळालं, पहिलं कॉज काय, डिझॉल्व्ड ऑक्सिजनमुळे बॉयलरचं करोजन होणं. ते जर का 8 to 9 ppm पेक्षा जर का जास्त असेल तर इट कॉज करोजन टू द बॉयलर. ओके, आता ते कसं होतं आपण विल सी इन द फॉर्म ऑफ रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे आता बॉयलर कशाने तयार झालेला आहे, मोस्ट ऑफ द टाइम इट इज मेड बाय द आयर्न मेटल. ओके, Fe. Okay, this boiler Fe, iron metal, to Fe in the water, dissolved oxygen present into the water, that is O2. इथं काय होतं, this iron reacts with dissolved oxygen and there is the formation of ferrous hydroxide, FeOH twice. Okay, इथं काय तयार झालं, फेरस हायड्रॉक्साईड तयार झाला. देन आता excess of, now we are going to this, the ferrous hydroxide, that is iron oxide which is obtained. Again it reacts with the excess amount of oxygen, that is dissolved oxygen present into the water. Then there is the formation of hydrated ferric oxide, that is Fe2O3. Hydrated, that's why it is twice H2O. Ferric oxide, hydrated ferric oxide. This hydrated ferric oxide, it is nothing but the rust. रस्ट म्हणजेच काय, जे करोजन झालेला पार्ट आहे इट इज प्रेझेंटेड टू द पावडर फॉर्म. द करोजन झालेला जो पार्ट आहे तो पार्ट झीज झालेला पार्ट म्हणजेच तो काय, दॅट इज द रस्ट. ड्यू टू दिस फेरिक ऑक्साइड और द रस्ट देर इज द, म्हणजे त्या मेटलची काय होते, झीज व्हायला लागते. दॅट्स वाय ड्यू टू दॅट द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ द बॉयलर इन्क्रीजेस. As the maintenance cost increases, it becomes economically, it is quite difficult to maintain this boiler. Okay, that's why हे आपल्याला तर प्रॉब्लेम लक्षात आलाय. व्हॉट इज द कॉज काय आहे, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्याच्यामुळे काय होतं, रस्ट तयार होतं. हे रस्ट तयार होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल, व्हॉट इज द सोल्युशन टू रिड्यूस द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन, डिझॉल्व्ड ऑक्सिजन प्रेझेंट इन टू द वॉटर. ओके, त्यासाठी पहिली मेथड आहे ते आपल्याला त्याच्यातलं डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं पर्सेंटेज कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आहे तो हायड्राझाईन ॲड करावं लागणार. वी हॅव टू ॲड हायड्राझाईन. हे आपल्याला MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. सेमिस्टरला विचारलं जाऊ शकतं, व्हॉट इज ॲडेड टू रिड्यूस द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन विदिन द डिझॉल्व्ड ऑक्सिजन विदिन द वॉटर. That is hydrazine, it is added to reduce the percentage of dissolved oxygen into the water. Hydrazine, it is N2H4. Okay, we have to reduce the oxygen O2 and there is the formation of nitrogen gas, it is given out and water molecule it is obtained there. Okay, मी इथं काय होईल, नायट्रोजनचा गॅस तयार होईल आणि ॲज इट इज द गॅसेस इट इज गिवन आउट अँड दिस वॉटर इट इज गोइंग टू मिक्स इट विदिन द वॉटर प्रेझेंट इन टू दॅट बॉयलर. ओके, ट्वाइस H2O, ट्वाइस H2O इट इज रिमूव्ड. ओके, मीन्स इथं काय झालं, ऑक्सिजन ह्यातला निघून गेला. त्याच्यामुळे गॅसेस फॉर्म हे वॉटर फॉर्ममध्ये निघून गेला आणि नायट्रोजन इट इज रिमूव्ड आउटसाइड. सेकंड आहे, फर्स्ट वी हॅव ॲडेड द हायड्राझाईन. सेकंड sodium sulfite. Sodium sulfite. Sodium sulfite. The formula of sodium sulfite, that is Na2SO3. Again reacts with the excess of oxygen present into the hard water and there is the formation of sodium sulfate, Na2SO4. Okay, it is present into the water in the dissolved form because it is the water soluble compound and there is the formation of Na2SO4. Okay, means the excess of oxygen is again removed from this water. Okay, third one, that is again we can add within that
sodium sulfide, PHIDE. This is sodium sulfide, that is Na2SO3, and second one, that is sodium sulfide, that is Na2S. This is the sodium sulfide, and there is oxygen, it is twice O2. There is the formation of again Na2SO4, that is sodium sulfate. This is also the water soluble compounds, that this oxygen, it is dissolved into the form of sodium sulfate. Okay, means to reduce the percentage of oxygen present into the hard water, we have to add these three things. That is, first one, hydrazine, N2H4. Second one, it is the sodium sulfite, Na2SO3, and third one, that is sodium sulfide, to reduce the percentage of oxygen present into the hard water. Okay, आता नेक्स्ट एक मेथड आहे, चौथी एक मेथड आहे, that fourth method, it is known as de-aeration. D means what? We have already seen into the ion exchange method, that is degasifier, demineralization, deionization. We have already discussed within that part. D means what? D means to remove. What we are going to remove here? Aeration. De-aeration means removal of air from the water. Means removal of oxygen from the water, that is known as de-aeration. ओके, म्हणजे आपण इथं काय करायचंय, डी म्हणजे एअर काढून टाकल्यानंतर त्याच्यामधलं पर्सेंटेजचं ऑक्सिजन कमी होईल. ते एक्झॅक्टली कसं वर्कआउट होतं? ओके, याच्यामध्ये काय होतं, जे काही आपण हार्ड वॉटर आहे त्या हार्ड वॉटरचं टेम्परेचर वाढवायचं. हायर टेम्परेचरला जर ते वॉटर घेऊन गेलं आणि ॲट द सेम टाइम आपल्याला प्रेशर कमी करायचं आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे जे काही मॉलिक्युल्स असतील, वॉटर मॉलिक्युल्स असतील किंवा त्याच्यामध्ये जे काही कार्बन डायऑक्साईडचे जे काही गॅसेस असतील, दॅट किंवा ते सगळे गॅसेस असतील, देअर कायनेटिक एनर्जी इट इज गोइंग टू बी इन्क्रीजेस. म्हणजे जे ते डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये जे काही ऑक्सिजन होतं त्याची कायनेटिक एनर्जी वाढते आणि द डिझॉल्व्ड ऑक्सिजन गोज इन टू द गॅसेस फॉर्म. गॅसेस, कारण आपण काय करतो तिथे टेम्परेचर वाढवतो आणि द सेम टाइम आपण प्रेशर कमी केलं, त्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे जे काही ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स होते डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये, दे आर कन्व्हर्टेड इन टू द गॅसेस फॉर्म, आणि फ्रॉम दॅट वी कॅन रिड्यूस द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन टू द dissolved water, that is dissolved oxygen present into the water. That is the method for the de-aeration. Means it is applicable only for the gases. It may be in the form of oxygen, may be in the form of carbon dioxide. To remove the gases, we can use the different techniques, that is the de-aeration method. Firstly, we have seen to reduce the percentage of dissolved oxygen present into the water, that is hydrazine. Second, addition of sodium sulfide. Third one, addition of sodium sulfide, and fourth one, that is the de-aeration technique is used to reduce the percentage of dissolved oxygen present into the hard water. Okay, now we see the corrosion of a boiler due to dissolved oxygen. Dissolved carbon dioxide. Oxygen we have already seen. Now we'll see the dissolved carbon dioxide. Okay, now we'll see, that is, if the boiler contains the hard water, that is in the steam generation of the boiler, then the carbonates, that is bicarbonates of calcium and magnesium are present within that. Okay, that is present into the form of, that is CaHCO3 twice, that is the calcium bicarbonate. Okay, after its decomposition, there is the formation of calcium carbonate, or it may be the magnesium. If we have taken the magnesium, there is the formation of precipitate of magnesium carbonate. This calcium bicarbonate get decomposed to the calcium carbonate plus water, and here carbon dioxide it is given out. Second cause काय आहे? Cause काय आहे? Due to presence of carbon dioxide, excess amount of carbon dioxide into the water. याच्यामुळे बॉयलरचं करोजन होतं. कॉज आपल्या लक्षात आलं. कॉज काय आहे? तर सेकंड कॉज आहे, पहिलं कॉज होतं ऑक्सिजन, डिझॉल्व ऑक्सिजन, आणि सेकंड होतं डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड. कॉज लक्षात आलं. त्याच्यामुळे ह्या कॉज कुठून तयार झाला?
डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड हा कुठून तयार झाला? जर समजा आपण स्टीम जनरेशन बॉयलरमध्ये जर का आपण स्टीम जनरेशन करत असू तर त्याच्यामध्ये बायकार्बोनेट्स प्रेझेंट असतात. द बायकार्बोनेट्स ऑफ maybe of the calcium or maybe of the magnesium. We have taken the bicarbonate of calcium. Calcium bicarbonate after decomposition म्हणजे त्याला आपण हीट केलं तर काय होईल? इट इज कन्वर्टेड इनटू द कॅल्शियम कार्बोनेट इन द वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड इट इज गिव्हन आउट. म्हणजे हे एक्सेस अमाऊंट ऑफ जे काही कार्बन डायऑक्साईड तिथून इमिट होतो म्हणजे आपण स्टीम जनरेशन मधून ते कार्बन डायऑक्साईड करोजनसाठी बॉयलरच्या करोजनसाठी तो रेस्पॉन्सिबल असतो. मग आता आपल्याला काय करावं लागेल तर याच्यामध्ये वी हॅव टू रिड्यूस द पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आता हे काय होतं हे जे काही कार्बन डायऑक्साईड आहे दॅट कार्बन डायऑक्साईड इट इज रिॲक्ट्स विथ द वॉटर और वॉटर प्रेझेंट इन टू दॅट boiler, that is CO2 reacts with the water present into the boiler. Okay, and that is the formation of carbonic acid. इथं काय तयार होतं? कार्बोनिक ऍसिड तयार झाला. And this carbonic acid it is responsible for the corrosion of that means this is the acid corrosion of the boiler. आता आपल्याला माहिती आहे boiler it is made up of iron Fe reacts with H2CO3 carbonic acid. या ऍसिड बरोबर हे काय झालं आयर्नचं जे काही बॉयलर होतं तो त्याच्याबरोबर रिॲक्ट झाला. देर इज द फॉर्मेशन ऑफ आयर्न कार्बोनेट FeCO3 and hydrogen gas it is given out. This FeCO3 it is nothing but it is the again it is the rust which is the responsible for the corrosion of the boiler. Means first of all we seen the corrosion due to oxygen, corrosion second it is corrosion due to carbon dioxide. Carbon dioxide तो कसा तयार झाला? due to the presence of bicarbonates present into the hard water. त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर इमिट झाला आणि तो बाहेर एक्सेस झालेला कार्बन डायऑक्साईड दॅट रिॲक्ट्स विथ वॉटर and that water becomes converted into the carbonic acid and this carbonic acid it reacts with the iron metal and there is the formation of FeCO3. ओके म्हणजे इथं काय झालं रस्ट तयार झाला. This rust it is responsible for the corrosion of the boiler. ओके आता मग याच्यावरती सोल्युशन काय आहे तर अगेन वी हॅव टू रिड्यूस द पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन टू द हार्ड वॉटर. ओके त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज आपल्याला कमी करायचं आहे. आता या कार्बन डायऑक्साईडचं जे काही इव्हॉल्व झाला होता त्याचं पर्सेंटेज आपल्याला डिझॉल्व फॉर्ममधलं जे काही कार्बन डायऑक्साईड होतं ते कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अमोनिया ॲड करायचा. आपण याच्यामध्ये कसं बघितलं होतं हायड्रोजाईन ॲड केला होता, सोडियम सल्फाईड ॲड केला होता, सोडियम सल्फाईड ॲड केला होता. तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जर का डिझॉल्व कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज आपल्याला पाण्यामध्ये जर का कमी करायचं असेल तर त्या कार्बन डायऑक्साईड त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायला लागणार अमोनिया ॲड करायचा. म्हणजे काय होतं दिस कार्बन डायऑक्साईड एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ अमोनिया दॅट इज प्रेझेंट इन टू द वॉटर and there is the formation of ammonium carbonate. Mean this carbon dioxide it is converted into the carbonate. मग त्यामुळे काय होतं त्या पाण्यामधलं कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कमी होतं. ओके आणखीन एक कुठली मेथड त्याला ॲप्लिकेबल आहे मी मागच्या याच्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजनसाठी मी बोलले होते. सेम मेथड दॅट इज डिएरिएशन मेथड. डिएरिएशनमध्ये काय होतं दिस इज कार्बन डायऑक्साईड इट इज ऑल्सो अगेन अ गॅस. मग गॅस रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे डिएरिएशन करावं लागणार आहे. तिथे आपण काय करत होतो ऑक्सिजन रिमूव्ह करत होतो. इथं सेम प्रोसिजरने आपण काय करणार कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करणार. ओके म्हणजे अगेन बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर अँड बाय डिक्रीजिंग द प्रेशर ऑफ द दॅट. आता हे सपोज बॉयलर असेल ह्या बॉयलरमध्ये आपण काय करतो इथे जर सपोज हे वॉटर आहे आणि या वॉटरमध्ये जर का कार्बन डायऑक्साईड असेल तर हे डिझॉल्व फॉर्ममध्ये असेल कार्बन डायऑक्साईड तर आपण इथे काय करायचं ह्या वॉटरचं टेम्परेचर वाढवायचं पाण्याचं टेम्परेचर वाढवायचं आणि ॲट द सेम टाइम प्रेशर कमी करायचा. त्यामुळे काय होईल इथल्या पाण्याची कायनेटिक एनर्जी वाढेल. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे जे काही डिझॉल्व फॉर्ममध्ये कार्बन डायऑक्साईड होता दॅट इज कन्व्हर्टेड इन टू द गॅसेस फॉर्म अँड ते कन्व्हर्ट झाल्यामुळे हे कार्बन डायऑक्साईड इट इज गिवन आउट.
ओके, त्यामुळे पाण्यामधलं डिझॉल्व कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज आहे कमी. ओके, नाउ विल सी द इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर ऑन बॉयलर ड्यू टू डिझॉल्व सॉल्ट्स. Previously we discussed the effect of hard water on the boiler due to the dissolved oxygen and dissolved carbon dioxide. Dissolved carbon dioxide means it is due to the temporary hardness. And now we see the dissolved salts. Dissolved salts means we can take the example of that is chlorides of magnesium and calcium. Okay. Now we will take or it is also the sulfates of calcium and magnesium. Here we are going to take the example of magnesium chloride. If the chlorides are present, chlorides of magnesium are present into the water, because it causes the permanent hardness. Due to that, there is a formation of magnesium hydroxide, because this reaction goes on hydrolysis, and there is a formation of hydrochloric acid. This hydrochloric acid, it is responsible for the corrosion of the boiler, because it is the highest corrosive acid. Okay, then this liberated hydrochloric acid reacts with the boiler. Boiler, we have already seen, boiler it is made up of iron metal. That iron metal reacts with the obtained hydrochloric acid, and there is the formation of ferrous chloride, and hydrogen gas it is liberated there. Okay, then this ferrous chloride reacts with the water present into the boiler, and there is the formation of ferrous hydroxide with the liberation of again hydrochloric acid. Means this hydrochloric acid which is obtained during the reaction, it is responsible for the corrosion of the boiler. Means if this magnesium chloride or the calcium chloride, it may be present into the small extent within the water, but it causes the largest extents of corrosion into the boilers. Okay, that's why dissolved salt should be removed from that hard water. Okay, and we have already seen that is the effect of hard water on the boiler due to the dissolved oxygen, dissolved carbon dioxide, that is the temporary hardness, and dissolved salt, that is which causes the permanent hardness to the water. Okay, means larger extent of corrosion of the boiler takes place due to the presence of dissolved salts within the water, because hydrochloric acid, it is obtained during the reaction in the form of chain reaction. Okay, now we have already seen, we have discussed the part that is the boiler corrosion, and in next part we will discuss the effect of hard water on the boiler, which gives the effect that is caustic embrittlement. Okay, thank you.